विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जनादेश मिळाला। 230 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला। या विजयानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाभोवती चर्चेनं फेर धरलाय। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय, पण नावाची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही। एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी म्हणजे 27 नोव्हेंबरला रात्री बैठक झाल्याचं सांगितलं जातंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात महत्त्वाची बैठक झाली आहे। या बैठकीतला तपशीलही आता समोर यायला लागलाय। निकाल लागल्यापासून भाजपमध्ये घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्रातल्या सामाजिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित करण्यात विलंब होत असल्याचीही चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बुधवारी रात्री झालेली बैठक तब्बल 40 मिनिटं चालली। महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमंत्री बनवल्यास मराठा समाज नाराज होण्याची चिंता भाजपला आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं तर मराठा मतपेढी कशा पद्धतीने भाजपसोबत एकसंध ठेवता येईल यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे ही माहिती समोर येत असली तरी दुसरीकडे मुख्यमंत्री पद भाजपच्या वाट्याला येणार असलं तरी या पदाची धुरा भाजप श्रेष्ठींकडून नक्की कोणाच्या खांद्यावर दिली जाणार हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे अलीकडच्या काही वर्षातला भाजप नेतृत्वाच्या निर्णयांचा इतिहास पाहता महाराष्ट्रातही धक्कातंत्र अवलंबलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री भाजपचाच असला तरी नेमकं कोण असेल याबाबत फडणवीसांव्यतिरिक्त आणखीही काही नावं चर्चेत आहेत। त्यात पंकजा मुंडे, आशिष शेलार यांचंही नाव चांगलंच चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे। भाजपकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी चेहरा देण्याचा निर्णय झाला तर मुनगंटीवार यांचंही नाव आघाडीवर येऊ शकतं असंही म्हटलं जात आहे। मुनगंटीवार हे विदर्भातून येत असल्याने सत्तेचा प्रादेशिक समतोल राखण्यासही मदत होईल अशी ही चर्चा आहे। राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं होतं। महाराष्ट्रातही तोच पॅटर्न अवलंबला गेला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण नेत्याचा विचार होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। अर्थात या साऱ्या चर्चा आहेत। नक्की काय घडतं यासाठी आपल्याला काही दिवसांची प्रतीक्षा नक्कीच करावी लागणार आहे। अर्थात या साऱ्या चर्चा आहेत, पण नेमकं काय घडतं यासाठी आपल्याला काही काळाची प्रतीक्षा तरी करावी लागणार आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा आग्रह करण्यात आला। शिवसेनेचे नेते आमदारांनी तशी इच्छा बोलून दाखवली। बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। भाजपच्या नेत्यांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट झालंय। आता भाजप कोणाला मुख्यमंत्री बनवणार याची मात्र उत्सुकता सर्व महाराष्ट्रात आहे। यावरती तुमचं म्हणणं काय, तुमचे अंदाज काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे अंदाज अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।